तर मित्रांनो मम्मी तर आता आपण गवार टाकलेलं तर आपण त्याला थोडं तर आपली नेक्स्ट रेसिपी आहे आपण सो गाईज जेवण सगळं झालंय. नमस्कार मित्रांनो आणि आपण आज आहे 14वा ब्लॉग आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण बनवणार आहे काहीतरी स्पेशल काहीतरी बनवणार आहे ते तुम्हाला गेस करायचे काय आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही काय काय कापतोय. दाखवा कॅमेरामॅन, हे दाखवा, ते दाखवा, तिकडे 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 ते दाखवा, हे दाखवा सुद्धा. इथं कचरा बघू शकता तुम्ही, हे इथं आणि इथं मिरची. तर ही भाजी तुम्हाला माहिती आहे कुठली आहे तर कमेंटमध्ये सांगा. आणि आपण आज याच भाजीचं हे बनवणार आहे जेवण बनवणार आहे भाजीचं. आणि काय बोलतात ते तुम्ही विचार करत असाल का बनवतोय, क्यों नहीं हो रही पढ़ाई. मला कॉन्टेंट भेटत नाही त्यासाठी मी आज जेवण बनवतोय. तुम्ही विचार करत होता घरात कोण आहे का नाही, मम्मी पप्पा कोण काय जेवण बनवत नाही, पण आज मला कंटाळा येतो त्यासाठी मी जेवण बनवतोय आणि ब्लॉग सुद्धा बनवतोय. तर ही आपली छोटी बहीण ही आपल्याला मदत करते हे बनवण्यासाठी. आपलं काय बोलतात ते आपल्याला ही जी सिक्रेट रेसिपी आहे ती बनवण्यासाठी आज मला मदत करते. ती कांदा कापते आणि आपण ही भाजी कापतोय. ती भाजी तर तुम्हाला माहिती असेल. या भाजीचा तर ही आपली दुसरी बहीण आहे, ही आपल्याला जेवण बनवण्यामध्ये मदत करते. ती काय मदत करते ती तर ती कांदा कापते. बोला मॅडम. तुम्ही लोक ही भाजी कोणती कमेंट मध्ये सांगा, ही भाजी कोणती. हो तुझी भाजी पडली. हे बघा ही भाजी कोणती कमेंट हो भाजी नका पाडली, एवढीच भाजी आहे. आणि आम्ही दोघं आहोत तर आम्हाला मदत करत आहे आमची कॅमेरामॅन आहे आमची छोटी बहीण. कॅमेरामैन खुद पे दिखाओ. ये खुद कैमरामैन है हमारी. आज कैमरा यही पकडने वाले हैं. आणि भाई तर ही आपली भाजी आहे स्पेशल. आणि इथं आपला कांदा सुद्धा कापून झालेला आहे हे बघा. तर आता आपण जाऊया किचन मध्ये. किचन मध्ये आपण हा तर पहिला आपल्याला घ्यायचा आहे फ्राय पॅन. हा बघा, हा फ्राय पॅन आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं तेल. हा तर आपण पहिल्या ह्याच्यात टाकू तेल. तुम्ही विचार करता ह्याला रेसिपी कशी माहिती, तर मित्रांनो तुमचा भाऊ सिक्रेट सुपरस्टार आहे. आता थोडस 1-2 मिनिटं तेलला थोडं गरम होऊ द्या थोडे. तर आपण आता याच्यात गवार टाकणार आहोत. हे बघा, गवारला आपण थोडं गरम होऊन देऊ, म्हणजे थोडा वेळ थांबा जरा. तर आता आपण गवार टाकलेलं तर आपण त्याला थोडं 1 मिनिट झालेलं आहे गवार टाकून थोडं मिक्स करतो तेलामध्ये बघा. तर समजा आजच्या ब्लॉग मध्ये आपण गवारची भाजी बनवत आहोत मित्रांनो. तेल कमी पडल्या म्हणून आपण थोडस अर्धा चम्मच टाकतोय बघा. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं टाकायचं असेल तेवढं टाकू शकता. तर मित्रांनो आपण शेंगदाणे शोधत आहोत कारण की आपण आपल्या त्या स्पेशल म्हणजे गवारच्या भाजीमध्ये आपण आपल्याला शेंगदाणे सुद्धा टाकायचे. तुम्हाला मी इन्ग्रेडियंट्स सांगू शकते बघा. हे इथं शेंगदाणे टाकायचे. तर ही शेंगदाणे शोधते बघा, डबे एवढे सारे डबे ह्याच्यामधनं. आणि त्या खालती पण बघू शकते टाकी. त्याच्यात इथनं एवढ्या साऱ्या सामग्र्यांमधनं आम्हाला त्या शेंगदाणे शोधायचे. त्या शेंगदाण्याला आम्ही रोस्ट करणार आहे. म्हणजे आम्हाला एक टास्क भेटलाय शेंगदाणे शोधायचा. आणि तिथं ते आपल्याला ते फ्राय होते. ते थोडा वेळ थांबा. तर मित्रांनो इथं आपली बहीण शेंगदाणे शोधण्यामध्ये बिझी आहे. बघू शकता तुम्ही. शेंगदाणे असे कुठे ठेवलेत आम्हाला सुद्धा माहित नाही. आणि तिथं आपली गवारची भाजी झालेली आपण बघा. त्याला बंद करून म्हणजे लो फ्लेमवरती थोडा वेळ ठेवायचं असतं थोडंसं. आणि आपली ही गवारची भाजी सुद्धा झालेली आहे तुम्ही बघू शकता. म्हणजे झाली नाहीये, थोडीशी आपल्याला जसं पाहिजे तसं झाले. आता आपण याला काढून घेऊया. हा तर आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे. तुम्हाला हे बघायचं टाकतो. सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला दिसत असतील. हे लसूण, कांदा म्हणजे आणि मिरची आणि थोडंसं कढीपत्ता, जिरा आणि हिराई. तर आपण आता तुम्हाला टाकलं जातो. पहिलं आपल्याला थोडंसं तेल टाकायचं. 1.5 चम्मच म्हणजे अजून थोडं टाकायचं. बघू असं तेल टाकायचं. आणि त्याला आपल्याला करायचं बारीक फ्लेमवरती. आणि आपल्याला पटकन
आता आपल्याला पहिले टाकायचं राई जास्त नाही टाकण्यासाठी एवढीच टाकायची. पहिले राईला होऊन द्यायची बघा. तसं टाका लावायचं त्याला आणि तेवढाच थोड्या वेळानंतर जिरा टाकायचं बघा. हे जिरा टाकून झालं आता. आणि आता आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता. आपण जास्त नाही घेतलाय, थोडासा घेतलाय आणि बारीक फ्लेमवरती करायचं मित्रांनो, नाही तर तुमच्या तोंडावर ठसकन होणार. आणि थोडा वेळ ठेवायचं, जास्त थोडा वेळ ठेवायचं. आणि 2 मिरच्या टाकायची बघा. हे मिरच्या मित्रांनो तुमच्या तोंडावर जास्त तडका उडू शकतो, त्यासाठी थोडा लांबदा बनवायचा. हे बघा ते अद्रक लसूणचा पेस्ट जास्त नाही टाकायचं. जास्त तडका होतो असं तडका झाल्यानंतर कांदा टाकायचा आपल्याला. काय स्मेल येतोय. मित्रांनो स्मेल असा येतो भाई, खतरनाक स्मेल येतो. तर आपली नेक्स्ट रेसिपी आहे, आपण बनवणार आहे डाळ. म्हणजे आजचं आपण पूर्ण जेवण बनवणार आहे. आणि आता आपण डाळ बनवणार. डाळसाठी आपल्याला लागणार टोमॅटो आणि मिरची. या तुम्ही बघा आपल्याला टोमॅटो मिरची घ्यायची. टोमॅटो जास्त टोमॅटो नाही घ्यायचे. 2 टोमॅटो तर मित्रांनो आता आपण आपल्याला डाळ बनवण्यासाठी पहिला आपण टोमॅटो कापून घेऊया. टोमॅटो एकदम बारीक कापायचे मित्रांनो, कारण की आपल्याला मग टोमॅटोचा टेस्ट आला नाही पाहिजे. ते सुद्धा आपली गवारची भाजी सुद्धा उकळलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती भारी मस्त म्हणजे. तर मित्रांनो आता आपली थर्ड रेसिपी म्हणजे आपण बनवणार आहोत भात. भात तर इझी असतो, तरी पण काही लोकांना बनवता येत नाही. तर आपण आता तुम्हाला भात दाखवतो बनवून. समजलं मित्रांनो. हा छोट्या टोप जास्त नको असं. एवढा काय, एवढा भात थोडी बनवायचा. उद्या काय नाही, उद्या हा भात पण आहे. भात आहे तरी पण आपण थोडासा बनवू, म्हणजे कसं आपले डाळ आहे बघून सगळ्यांनी कसे सगळे हे होतील. आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे. 1 नाही, अर्धा घ्यायचा. तुमच्या घरातून घेऊ तर मित्रांनो आपण चाललो आहे आता मम्मीला घ्यायला. म्हणजे मम्मी इथं खाली चाललेली आहे आणि आपण आता जाऊ मम्मीला घ्यायला. सो गाईज आजचा दिवस संपलेला आहे आणि मी आले जॉबवरून आणि माझा मुलगा पिकअप करायला आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा माझा आवाज थोडा कमी आहे, प्लीज समजून घ्या. माझ्या गोल्याचा आवाज खूप छान आहे. असेच तुम्ही रोज त्याचे ब्लॉग बघत राहा, सबस्क्राईब करा.
ब्रोकली शिमला मिरची कोबी आणि बिर्याणी काय आणलेलं आहे तुम्ही बघू शकता. हे काय आणलेलं आहे बघा. ब्रॉकली आणले, हे शिमला मिरची आणले आणि हे आहे बेबी कॉर्न. तर आता आपण मम्मी आपल्याला ते कापून देणार आणि आपल्याला ते आता उकळवायचे आहे. मम्मीने ब्लॉग पण बनवला का दाखवला म्हणजे मी आपल्याला हे 4 इंग्रेडियंट्स त्याच्या आपल्याला मम्मी काय इंग्रेडियंट्स मीन्स मसाल्याचे पदार्थ. दॅट्स वी विल कट दिस. नो इंग्लिश ओनली मराठी. तर मित्रांनो हे बघा, हे कोबी ह्याला काढायचं आहे. हे पत्ता आपल्याला द्यायचा आपल्या सस्यांना आणि ह्या सगळ्यांचं तुम्हाला कापताना वेगवेगळे दाखवतो. तर मित्रांनो मम्मीने कापताना तुम्ही ती व्हिडिओ तर बघितलेच असाल. बघितला नसाल तर तरी पण मला सांगू नका, बघा परत. आणि हे बघा ते कापलेलं ते आपण इथं बघू शकता. आपल्याला ते आता उकळत्या पाणीमध्ये टाकायचं आहे. उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं का, कारण त्यातले सगळे किटाणू असतील ते सगळे वर जातात. आपल्याला त्याच्या आतमध्ये टाकायचं सांगा. त्या सगळं इथं उकळण्यासाठी आपण ठेवलेलं फास्ट फ्लेमवरती. आणि मित्रांनो आता आपला टाइम झालेला आपण आता जाऊ चिममध्ये. तर मित्रांनो इथं आपलं हे झालेलं आहे, ते झालेलं आहे म्हणजे आपलं ते उकळून झालेलं आहे. आणि आपल्याला बघा इथं बघा तुम्ही रेसिपी बघू शकता याची. ह्याच्यामध्ये आपल्याला पहिले तेल टाकायचं आहे. ते ब्रॉकली कापून घेऊन आपल्याला उकळायचं आहे. उकळल्यानंतर त्याचे किटाणू सगळे गेल्यावरती मग आपल्याला हे झालेलं आहे. आपलं जिरं टाकू ना. तर मित्रांनो आपलं हे झालं आपण माहिती नाही पण हे काय आहे, पण ते आहे. आता आपल्याला हे सगळं घ्यायचं आहे प्लेटीमध्ये काढून. आणि म्हणजे हे प्रोटीनसाठी चांगलं आहे, त्यासाठी आपण हे खातो आहे. आणि आता आपल्या जिम जाण्याचा सुद्धा टाईम झालेला आहे. हे बघा आपण हे सगळं घेतलेलं आहे. तर मित्रांनो मम्मीच्या मैत्रिणींनी मम्मीला दिलेले आहे काजू. तुम्ही बघू शकता काजू, हे गावचे काजू आहेत. आणि मम्मीची मैत्रीण राहते खेडमध्ये, तिथले काजू म्हणजे तुम्हाला माहितीच असते. हे बघा तुम्हाला काय फोडायला वेळ नव्हते आणि आता फोडायचा वेळ बघा कसा आलेला आहे. जेव्हा ओले काजू होते तेव्हा काढलं नाही आणि आता कडक झाल्यावरती फोडून काढतोय. तर मित्रांनो आपण मम्मीचं रिएक्शन बघूया या भाजीवरती. बघू शकता तुम्ही, विचार करा एवढी चांगली तुमच्या भावाने भाजी बनवली. इथं सुद्धा रिएक्शन बघा, तिथं तर विचारच नका. एकदम तोंडामध्ये अशी मेल्ट होते अशी. विचार करा तुमच्या भावाने एवढी चांगली भाजी बनवली. तूच बनव जेवण. पगार द्या मग मला. जेवण सगळं झालंय. आता माझा भाऊ जेवण झालं. आता आम्ही लोक बसलोय तर मूवी बघत. आता बोल ना, चकचूक कर ना. माझ्या टायमाला बरोबर चकचूक करतोस. तर मित्रांनो आजचा 14वा ब्लॉग आपण एंड करत आहोत. आजच्या ब्लॉगमध्ये आपण 3 डिश बनवल्या. पहिली डिश आपण कुठली भाजी बनवली? पहिली गवार बनवली. त्याच्यानंतर आपण डाळ बनवली. डाळच्या नंतर आपण काय बनवलं? भात बनवला. भातच्या नंतर चौथं बोललो नाही. चौथं म्हणजे आपण हे बनवलं, ब्रॉकलीचं प्रोटीन इंटेक करत आपण ते बनवलं. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण खूप काय केलं. आणि आज आपण सकाळपासून नाही तर आपण फक्त रात्रीपासून ब्लॉग बनवला. तर असे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी
आर्यन सकपाळ डेलीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.